कितलो इम्पॉर्टंट आसा बजेटाचो एक विशय हांव तुमकां सांगू शकता की काल जें पळय बजेट माननीय मुख्यमंत्र्यांनी मांडला पळय न्ही एज फायनान्स मिनिस्टर तें बजेट हांव सामकें रियलिस्टीक बजेट म्हणून पळयता. आनी फाटले आनी एकदां म्हाका पयलीं लोकांनी म्हाजी संदी दिली तेन्ना 5 वर्सांचें बजेट हांवें लागींच्यान पळयल्लें. ते शिवाय मागीर मदले 5 वर्सांचें बजेट पळयतालो. कालचें बजेट आनी पयलींचीं बजेटां ते पळय मांडटाले खंय विधानसभेत खंय तरी खंयचो आंकडो एक मातसो वाडयलो आनी बजेट ते प्रत्येक वर्साक वाडून दाखयताले. काल तशी कांयच बजेटान भितर दिसना. सामकें रियलिस्टीक म्हणजे म्हाका दिसता इवन एक्चुअल बजेट्स जे पळय आसा 21-22चे आनी मागीर बजेट एस्टिमेट्स 22-23चे हे सगळे कंपेर करून आनी बाकीचे सगळे ऑल आस्पेक्ट सगळे कन्सिडर करून कालचे बजेट मांडटा आसतना लोकांचेर भार घालिनासतना ग्रोथ आसता सारको युनिफॉर्म उरतलो अशा पद्दतीन एक बरें सामकें रियलिस्टीक बजेट काल मुख्यमंत्र्यान विधानसभेत मांडलें. मायनिंगेच्या संदर्भात तुम्ही कितें म्हणटले कितें मायनिंगाच्या संदर्भात तुमी म्हाजे फाटले व्हिडिओ काडून पळयतले सारकें एक्झॅक्टली 2 वर्सां पयलीं सांगलेलें आहे. गडबड करून जायना. आज सुद्दां जर मायनिंग आमी जर चालू केलें जाल्यार 2 वर्सांनी मायनिंग चालू जातलें म्हणून सांगलेलें आनी एक्झॅक्टली त्या दिसाचे पळय गजाली जाल्ल्यो त्यो अजून पर्यंत जावना. आतां सांगता तुमकां मायनिंगाची मायनिंग रियली जे पळय नो ब्लॉक्स पळय ऑलरेडी ऑप्शन केल्या आनी डंपिंग हँडल करपाचेर ह्यो गोश्टी जर इमिडिएटली आतां जर समज जर सरकाराच्या दृश्टिकोनांतल्यान जर सगळे जर पॉयंट्स जर क्लियर जर केले जायत न्ही जाल्यार जे कितें बजेट एस्टिमेट्स जो रेवेन्यू येवपा जाय मायनिंगांतल्यान तो निश्चित येतलो. त्याच बरोबर कितें जातलें की सगळ्या लोकांले जे पळय काही अडचणी आसलेल्यो काम बीम जे पळय चालू जावपा जाय ट्रकवाल्याचे बाकीच्या लोकांचे बाकी सगळे स्टेक होल्डर आसले काम चालू जावन सगळ्यांक कामय मेळटलें आनी इकॉनॉमीक गोश्ट जाता. जातलें